आपले सेशन थोडे वेगळे असणार आहे. मी त्या सेशनमध्ये काय होणार आहे हे सांगणार नाही, तर तुम्ही आज ते प्रत्यक्षात बघा आणि कमेंटद्वारे मला कळवा की आजच्या सेशनमध्ये तुम्हाला काय आवडलं. आज आम्ही आमच्या लहान मुलांसोबत एक फन आणि एनर्जेटिक फुटबॉल ट्रेनिंग सेशन घेतलं. सेशनची सुरुवात आम्ही छोट्या गेमने केली, कारण लहान मुलांसाठी लर्निंगपेक्षा फन खूप इम्पॉर्टंट असतं. छोट्या गेममुळे त्यांचा बॉडी वॉर्मअप होतो, माइंड ॲक्टिव्ह होतं आणि सेशनमध्ये फुल एनर्जीने ते सहभागी होतात. आजच्या सेशनमध्ये आम्ही बेसिक स्किल्सवर फोकस केला, म्हणजेच कोऑर्डिनेशन, कॉन्सन्ट्रेशन आणि मूवमेंट या छोट्या गोष्टींवरती आम्ही फोकस केला. मुलांनी खूप छान रिस्पॉन्स दिला आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये उत्साहाने भाग घेतला. कोच म्हणून आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांनी एन्जॉय करत शिकावं, हेच आम्हाला खूप महत्त्वाचं असतं. कारण जेव्हा मुलं खेळतात, आनंद घेतात, तेव्हाच त्यांची स्किल डेव्हलपमेंट नॅचरली होते. आजच्या सेशनमध्ये टीमवर्क, कम्युनिकेशन आणि कॉन्फिडन्स यावरही आम्ही काम केलं. प्रत्येक मुलाने स्वतःचा बेस्ट देण्याचा खूप छान प्रयत्न केला आणि ते पाहून खूप आनंद वाटला. कोच म्हणून काय हे तर बघायचं असतं. आपले रोजचे मेन ट्रेनिंग सुरू होण्याच्या आधी छोटा खेळ खेळल्याने मुलांची बॉडी रेडी होते, माइंड ॲक्टिव्ह होतं आणि प्लेयर्स फुल एनर्जीने मेन सेशनमध्ये उतरतात. अशा प्रकारचे सेशन्स मुलांच्या फिजिकल फिटनेससोबतच त्यांच्या मेंटल ग्रोथसाठी देखील खूप महत्त्वाचे असतात. यानंतर आम्ही लोअर बॉडी स्ट्रेंथ ट्रेनिंगवर फोकस केला. फुटबॉलमध्ये स्ट्रॉंग लोअर बॉडी खूप इम्पॉर्टंट असते, कारण रनिंग, जम्पिंग, बॅलन्स आणि बॉल कंट्रोल सगळं यावरच डिपेंड असतं. या सेशन्समध्ये आम्ही स्क्वॉट्स, जम्पिंग स्क्वॉट्स आणि लंजेससारखे ड्रिल्स घेतले. या एक्सरसाइजेसमुळे मुलांची लेग स्ट्रेंथ, पॉवर आणि बॅलन्स इम्प्रूव्ह होतो. मुलांनी प्रत्येक एक्सरसाइज खूप एनर्जी आणि फोकसने केलं. आमचा मुख्य उद्देश होता की त्यांनी प्रॉपर टेक्निकने आणि सेफली हे सर्व ड्रिल परफॉर्म्स करावेत. अशा प्रकारच्या लोअर बॉडी स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे मुलं मैदानावर अधिक फास्ट, स्ट्रॉंग आणि स्टेबल होतात. त्यांची मूवमेंट इम्प्रूव्ह होते आणि ओव्हरऑल परफॉर्मन्स बेटर होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांनी हे सगळं एन्जॉय करत केलं आणि तेच आमच्यासाठी बिग्गेस्ट सक्सेस आहे. आजच्या सेशनमध्ये कोच म्हणून आम्हाला देखील खूप मजा आली आणि खेळाडूंना देखील खूप मजा आली. प्रत्येक गोष्ट त्यांना कोचने व्यवस्थित टेक्निकली, टॅक्टिकली व्यवस्थित समजवली. कुठली एक्सरसाइज कशी करायची आहे, बॉडी पोश्चर कसा हवा आहे, पाय कसे ठेवायचे, बॉल समोर आहे, आपला बॅलन्स जाऊन द्यायचा नाही, या सर्व गोष्टी कोचने आजच्या सेशनमध्ये कवर केल्या आणि मुलांनीसुद्धा त्या सर्व गोष्टी तंतोतंत पाळल्या आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग कंप्लीट केलं. कोचने प्रत्येक एक्सरसाइज व्यवस्थित डेमॉन्स्ट्रेट करून ते प्रत्येक खेळाडू फॉलो करतात आणि त्याच प्रकारे व्यवस्थित प्रत्येक एक्सरसाइज कंप्लीट करतात. कोचने डेमॉन्स्ट्रेशन केल्यामुळे खेळाडूंना देखील शंका राहत नाही. व्यवस्थित ते कोचला फॉलो करत आपली एक्सरसाइज कंप्लीट करत असतात. म्हणून बघा, प्रत्येक खेळाडू घडवण्यामध्ये कोचचं किती मौल्यवान सहभाग असतो. म्हणून प्रशिक्षक हा खूप महत्त्वाचा आहे. तो परफेक्टच असला पाहिजे. आत्ताच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्ट व्यवस्थितच सांगावी लागते, कारण आत्ताचे विद्यार्थी खूप हुशार आहे आणि यामुळेच कोच म्हणून किंवा प्रशिक्षक म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये तेवढंच अपडेट, नॉलेजेबल राहणं खूप महत्त्वाचं आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंगनंतर कोचने एक स्किल खेळाडूंना करून दाखवली आणि ते स्किल सर्व खेळाडूंना करायला सांगितले. सर्व खेळाडू बघा कसे मजेमध्ये करत आहेत. अशाच प्रकारचा फन, एन्जॉय आमच्या प्रत्येक सेशनमध्ये इन्क्लूड असतो. आता तुम्ही म्हणाल हे काय? कारच्या मागे आपल्या 2 खेळाडू दिसत आहेत बघा. ते आपली आज झालेली स्ट्रेंथ ट्रेनिंगची पॉवर चेक करायला गेले आहेत. परंतु त्यांना समजले की एकाच ट्रेनिंग सेशनमुळे पॉवर वाढत नाही, त्याला सातत्य असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्या परत तिथून आहे अशा पळत आल्या. अशा प्रकारे सर्वांना बाय करून आजचं आमचं ट्रेनिंग सेशन कंप्लीट झाले.
नक्कीच तुम्हाला आमचे आजचे फन सेशन आवडले असेल. असेच आमच्या पेजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.